दोघांसाठी आहेत. तथास्तू 3987 साठी आहेत, अदिती 11 साठी पण आहेत. यस एक एक गाडी आहेत जी ब्ल्यू वाले आपले काही त्या बसच्या पाठीमागे एक गाडी दिसते, एक बाईक आय थिंक बाईक आहेत, जो ब्लू वाले उभे आहेत. हा तिथे काहीतरी बाईक आहेत तुमच्या पाठीमागची. हा जे बरोबर ब्लू वाले उभे आहेत त्या बसच्या पुढे जे ब्लू वाले उभे आहेत त्याच्या पाठीमागे एक ऍक्टिव्ह आहे. गाडीची काच रिफ्लेक्ट मारते, खेळाडू आहे तिथे. जे खेळाडू मॅचच्या वेळी आपण पाहिलं तर या मैदानावरती सामना खेळण्यासाठी अवेलेबल नसल्या कारणामुळे त्या खेळाडूंना पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये खेळू दिलं जाणार नाही. त्यामुळे कुठले खेळाडू होते त्याने आपली माहिती लक्षात घ्या. पारितोषिक दिलं जातं त्या ठिकाणी. पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉलला खेळलाय चेंडू मात्र आपण पाहिलं तर ऑन साईडला चाललाय. तिथे फिल्डिंग चांगली आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. दुसरा धाब्याचा प्रयत्न मैदानावरती केला, 2 धाबा कंप्लीट होत आहेत. कॅमेरामॅन एक मिनिट, आपण जो कॅमेरा तो मुख्य मंचावरती येऊ देत, कारण तिथे पारितोषिक दिलं जात आहेत. जगदीशजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. सध्या हे पारितोषिक दिलं जातं अमरजी दलवे यांच्या माध्यमातून, कॅश प्राइज आहे ते दिलं जात आहेत. ओ हवेमध्ये खेळला फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती. ओ नो 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 नो, हा खेळाडू तर लेदरचा खेळाडू आहे, त्याच्याकडून आता 2 वेळा चुकी झालेल्या आहेत. मागच्या मॅच मध्ये देखील अशी चुकी झाली आहेत, या मॅच मध्ये देखील अशी चुकी झाली आहेत. सर्व काही मैदानावरती तुम्ही कराल तर चालेल, पण एखादे कॅच तुम्हाला ड्रॉप नाही करायचे आहेत. धपलक्यावरती धावा पाहिला तर 3 चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेला. 3 धाबा ऑन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल, गोलंदाज तयार, चंद्रकांत. ओ यावेळचा स्ट्रोक हवेमध्ये खेळलाय, झेलची संधी, झेल पुन्हा झेल सुटलाय. अशा कॅच सोडल्या तर कदापि तुम्हाला या स्पर्धेतून आणखीन एक प्रवास थांबवावा लागू शकतोय. ही स्टेज तुमच्यासाठी महत्वाची स्टेज आहे. पॉइंट्स टेबल मध्ये हालचाली वाढतील. धपलकेवरी धावा 2 ने वाढल्या, संघाची धावसंख्या 5. आतापर्यंत बरोबर 4 बॉलचा खेळ संपला. धावा धपलकेवरती 5. षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज तयार आहे. चंद्रकांत दळवी लिजन खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. दुसऱ्या बाजूला कृतिक. एका बाजूने आपण पाहिलं तर संघ पाहायला मिळतोय तथासू ग्रुप 3987. ओहो, जसे बॅट्समॅन बाहेर निघाले, सफल झाले, तसाच बॉल डिलिव्हर केलाय. वाह, काय बॉल टाकलाय. चंद्रकांत दळवी हे आपले मास्टरचे खेळाडू आहेत. मास्टरचे नाही तर मास्टर माइंडेड आहेत आणि चांगलं आतापर्यंत डोक्याचा वापर करत असताना पाहायला मिळत आहेत. धबधपलकावरती पहिल्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर 5 धावा. एका बाजूला धर्मेश शेलार साहेब, रुपेश जाधव साहेब, माजी महापौर यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अदिती 11 दिनेश गायकवाड साहेबांचा संघ आहे. यावेळेचा बॉल आता पंच सांगतात व्हाईट बॉल, एक्स्ट्रा बॉल मैदानावरती हाताळला गेलेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो दिला जातोय आदरणीय विशाल पाटील साहेब यांच्या हस्ते, समाजसेवक आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट, एक्स्ट्रा काउंट होईल. धावा धपलक्यावरती 7. पहिल्या 5 बॉलचा खेळ मैदानावरती संपला गेला. धावा धपलक्यावरती 7. तथास्तु ग्रुप 3987 संघाची धावसंख्या आपण पाहताय अदिती 11 च्या अगेन्स्ट चंद्रकांत दा. ओ फटका फसलाय, हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय बॉल वरती. कॅच 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 मैदानावरती घेतलाय, कॅच संपलाय. कृतिक पाटीलचा खेळ, विकेट मिळवलाय चंद्रकांत दळवी यांनी आणि कॅच त्या ठिकाणी घेत असताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक एक चांगला कॅच टिपलाय.
गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर सोमनाथ येतात आणि नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहे शिवाजी मैदानावरती आलेले आहेत. गोलंदाज सोमनाथ महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे खेळाडू आहेत. सध्या तुम्ही त्यांना पाहू शकता सोमनाथ यांना. पहिला बॉल सोडून दिलाय, पंच मात्र व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत बैजी पाटील सर आणि दर्शवतात बॉल व्हाईट. रन 1 ने वाढला, धावसंख्या 8. तथास्तु ग्रुप 3987 संघाची धावसंख्या आहे अदिती 11 संघाच्या अगेन्स्ट. पुढचा मॅच 441 बॉईज आणि वालके स्पोर्ट्स आपण तयार राहायचं नेक्स्ट मॅच साठी. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा तयार सोमनाथ. आता नाही पंच काही करू शकणार कारण की तुम्ही सफल झालेत. पुढचा बॉल आता वाईड आहे, थोडासा बाहेर गेलाय, जास्त बाहेर गेलाय. पंचाने सांगितलं धावफलकावरती धावा आहेत 9 धावा ऑन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1.1 चेंडू खेळ संपला, धावा धावफलकावरती 9 धावा. नेक्स्ट मॅच तुमच्या भेटीला तो 441 बॉईज वर्सेस वालके स्पोर्ट्स यांच्यामध्ये ती लढत आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेतील ती शेवटची लढत असणार आहे. त्यानंतर 2 सेमी 1 फायनल. शॉर्ट बॉल हवेमध्ये खेळलाय, फटका क्षेत्ररक्षक बॉल वरती पोहोचण्याचा इरादा स्पष्ट नव्हता. कदापि थोडं धावले असते आधी तर कदापि पोहोचू शकले असते, पण प्रयत्न तितका चांगला नाही पाहायला मिळाला आणि त्याचं कारण मैदानावरती घेतलं 2 धावा. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 11 धावा 1 गडी बाद. 1.2 चेंडूचा खेळ संपला आहेत. ही मॅच जर पाहिलं तर तत्वास्तू आणि दुसऱ्या बाजूला अदिती दोन्ही संघांसाठी निर्णायक आहेत. एक गोष्ट तुम्हाला मैदानावरती करायची आहे, शेवटपर्यंत तुम्हाला लढायचं आहे. लढायचं नाहीत तर तुम्हाला ही मॅच क्लोजअप घेऊन जायची आहेत. जर क्लोजअपच्या दिशेने गेलेत मग बाकीच्या गोष्टी बाकीच्या संघावरती इम्पॅक्ट जाणवणार. सध्या आपण पाहिलं तर अदिती 11 संघाला सपोर्ट करण्यासाठी मात्र विशाल पाटील साहेब आणि त्यांच्या जोडीला विजयदादा पाटील मात्र ही महत्वाची भूमिका बजावत आहेत. रन 11 1 गडी बाद. पुढचा बॉल गोलंदाज सोमनाथचा बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात परंतु नाही अडवू शकणार बॉलला. चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार. स्क्वेअर लेगला येणारा हा दर्जेदार चौकार.
ती ती बॅटरची. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर अमन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल कोलट टाकलेला बॉल अपील पंचांकडे होत आहेत. कपिल मैदानावरती गोलंदाजीवरती आला. पहिला बॉल टाकत असताना कपिल पाहायला मिळाले. एक रन त्या ठिकाणी घेण्यात आली. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फलकावरती 18. 1-8. 1-8. 18 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल. हो चांगला बॉल, वेगवान बॉल टाकलाय, जलद गतीने टाकलाय बॉल. नाही बॅट आणि बॉलचा संपर्क आपल्याला होताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मैदानावरती आलेले आहेत. 18 धावा धावफलकावरती आहेत. शिवाजी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अमन. काय शिवाजी या मॅच मध्ये, काय शिवा चांगली इनिंग साकारतील का? हा मॅच खूप महत्वाचा आहे दोघांसाठीही, अन्यथा पॉइंट टेबल मध्ये भरपूर हालचाली वाढतील. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक शोधा, विकेट किपर. व्हॉट अ कॅच. एक चांगला कॅच घेतला विकेट किपरनं. मैदानावरती आला विकेट. फलंदाज बाद कॉन. पाहायला मिळत आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहेत. 18 धावा 3 गडी बाद. 1-8. 18 धावा 3 गडी बाद आतापर्यंत स्कोर कार्ड वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा मात्र खूप चांगला बॉल पाहिला मला. धाव घेण्याचा प्रयत्न, शिवाला स्ट्राईक हवे आहे. शिवा धावतोय. आकाश यांची देखील विकेट येईल. रनआउटच्या माध्यमातून मात्र ती विकेट गमावली जाईल मैदानाच्या दिशेने. आणखीन एक फलंदाज बाद. नवीन खेळाडू सुशांत शिंदे मैदानावरती येतात. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपला. 2 बॉल बाकी आहेत. 18 धावा 4 गडी बाद. आदित्य 11 संघाची आपण चांगली गोलंदाजी पाहतात. तथास्तु ग्रुप 3987 संघाच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल सोडून दिला बॉलला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही होताना पाहायला मिळाला. वा काय गोलंदाजी केलाय कपिल यांनी या षटकामध्ये. पहिला बॉल डॉट, पहिला बॉल सिंगल, डॉट, विकेट, रनआउट, त्याच्यानंतर डॉट. कमी रन दिलेत फक्त या षटकामध्ये. मला वाटतं एकच धाव दिलेले आहेत. हे षटक खूप महत्वाचं राहिलं आहे. तथास्तु ग्रुप अडचणीमध्ये सापडला या मॅच मध्ये. एक चौकार येऊनही पाठीमागच्या षटकामध्ये. लिस्टमच्या बाहेरचा बॉल आहे. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव मात्र पुन्हा मैदानावरती येत असताना पाहायला मिळतात. धावा फलकावरती 19. पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. 441 बॉईज वर्सेस वालके स्पोर्ट्स. यामध्ये आपण टॉस करूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहा. तिथे केला जाईल टॉस. 19 धावा 4 गडी बाद. असा एक संघ आहे 441 बॉईज ज्याने 3 पैकी 3 मॅच जिंकल्यात. ओ फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, चाललाय शेवटचा बॉल बाउंड्री लाईनच्या पार. शेवटी शिवाजी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने आपल्याला पाहायला मिळालं, दुसऱ्या बाजूने सुशांत. आणि या सिक्सरनं मैदानावरती धावा बनवल्या गेल्यात. एकूण धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 25 धावा फलकावरती उभारल्या आहेत. आणि लक्ष असणाऱ्या मैदानावरती 26 धावेंचा
झाली होती कालच्या दिवसामध्ये पहिल्या मॅचला, तर ही शेवटचा मॅच. टेल म्हटलं होतं, हेड आलाय. मान्यवर विनंती असेल की आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वालके स्पोर्ट्स निलेशजी वालके साहेबांचा इथून संघ आहे. टॉस जिंकलाय, काय डिसिजन? आमच्या फिल्डिंगचं डिसिजन असेल. आता क्षेत्ररक्षण करायचं आहे. समोरचा संघ 444-1 बॉईजचा संघ जे 3 मॅच जिंकल्यात, 3 मॅच खेळून 3 मॅच जिंकलाय. तुमची स्टार्टरची काय असेल, कारण शेवटचा मॅच आहे, करो या मरोची टक्कर आहे, तर कशा प्रकारे खेळ पाहायला भेटेल? आमचा प्रयत्न असेल का त्यांना कमीत कमी 30 ते 35 धावापर्यंत रोखण्याचा. नक्कीच प्रयत्न तर असेल, पण APL आता ही शेवटचा मॅच आहे, याच्यानंतर सेमीफायनल, फर्स्ट सेमीफायनल, सेकंड सेमीफायनल, या प्रीमियर लीगमध्ये खेळताना काय अनुभव आलाय? या प्रीमियर लीगमध्ये खेळता येईल, मला खूप चांगलं वाटत आहे. चांगलं नियोजन आहे, ते खूप मध्ये चांगलं आहे. नक्कीच चर्चा याची केली जाईल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. विशाल पाटील बॅटिंग आलंय, 3 मॅच जिंकल्यात, शेवटचा मॅच आहे लीग फॉर्मॅटमधला. इथून हा मॅच जिंकल्यानंतर तुम्ही आतापर्यंत जर पॉईंट्स टेबलमध्ये विचार केला तर वरती आहेत, टॉपवरती आहेत, पण ह्या मॅचमध्ये जिंकणं किती इम्पॉर्टंट आहे? पहिली गोष्ट म्हणजे ही जी शेवटची मॅच आहे ना, ही आमच्यासाठी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कारण आम्हाला आतापर्यंत जे 3 संघ लागले, आम्हाला त्यांच्याशी मतलब नव्हतं, पण या संघाची जी मॅच होणार आहे ना, ही आमच्यासाठी खरी मॅच असेल. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील विशाल तुला पुढच्या वाटचालीसाठी. आणि नक्कीच इथून टॉस बॉक्स मध्ये अहवाल असा आहे, वालके स्पोर्ट्स संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलाय आणि डिसाईड केले की आम्ही पहिला क्षेत्ररक्षण करू. तर पुन्हा एकदा मॅच सुरू होते, सेकंड इनिंगला सुरुवात होते. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आपण जर बघितलं गेलं तर धनंजय पाटील आहेत, तर धनंजय पाटील इथून जोडले जातील, त्यांचा आवाज. चला बॅट्समन स्टेडियम मध्ये आहेत का? पण लवकर या बॅट्समॅन, इतका वेळ नाही जाणार. वेळ बदलली तर मॅच बदलणार, मग त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मग भरपूर काही गोष्टी बदलणार आहेत. त्यामुळे विनंती आहे, थोडं घाई करा. टाइम चांगलं चालू असेल त्यावेळी जास्त वेळ जाऊ द्यायचं नाही. वेळ जर तुमच्या बाजूने जात असेल ना, मग जास्त टाइम घालवायचं नसतं. टायमावरती सर्व काही प्रॉपर करायचं, नाहीतर मग काय घडतं माहिती का, आपण जास्त टाइम घेतो, डगआउटमध्ये जातो, थोडंसं रिलॅक्स होतो. रिलॅक्स झाल्यानंतर मग रिलॅक्स तुमच्या अंगावरती येऊ शकतो, मग तो तुम्हाला भारी पडू शकतोय. त्यामुळे विनंती आहे, थोडं घाई करा. धावत आलं तर आणखीन छान होईल. आपल्याला पुढच्या मॅचेस ज्या त्या मग सेमी आणि फायनल जास्तीत जास्त ओव्हरच्या खेळवण्याची संधी मिळेल. चला मॅचला सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल होतोय संतोष. टार्गेट मैदानावरती ठेवण्यात आलेलं आहे 26 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ही मॅच कोण जिंकणार याचं संपूर्ण सांगणार हा मॅच. पहिला बॉल हाताळण्यासाठी संतोष तयार. स्ट्राईक एंड वरती मनोज पहिला बॉल ड्राईव्ह केलाय, सन्मान देण्यासाठी भाग पडलेत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल घेतलं मनोज यांनी. हलक्या हाताने चेंडूला मात्र पुश केलं. पुश करो खुश रो मामला मात्र मैदानावरती पाहायला मिळतं. माहित आहेत कंडिशन मॅटर जास्त काही करायचं नाहीत, हलक्या हाताने ड्राईव्ह करायचं, सेन्सिबल क्रिकेट दाखवायचं. 1 रन मैदानावरती घेण्यात आली. संघाची धावसंख्या 1 रन. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने चेंडूला खेळला गेलाय. एक सिंगल न मात्र आपण पाहिलं तर दोन्ही बॅट्समॅन आपलं खातं ओपन करतायत. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 2. बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय 2. दोन बॉल्स आतापर्यंत केस संपला. धावा फलकावरती 2 धावा. संतोष समोर पुन्हा एकदा मनोज. पुन्हा हलक्या हाताने चेंडूला मात्र फक्त लेग फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय, स्वतः विकेट किपर चेंडूवरती पोहोचले आहेत. सुशांत शिंदे बॉल फील करतायत. एक सिंगल मात्र मेल सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती आपण धावा पाहिला तर जाऊन पोहोचतात 3 बॉल्स आतापर्यंत केस संपलायत. येणारे बॉल मैदानावरती शेष असतात 15 बॉल मध्ये रन करायचे तुम्हाला मैदानावरती 23. हा मॅच जसा जसा पुढे जाईल तसा मजा येईल. फक्त गोलंदाजाला आपला अटॅक चांगला ठेवावा लागेल या मॅच मध्ये, आणि ते प्रयत्न करतायत. माहित आहेत कंडिशन मॅटर, तुम्हाला चांगली कामगिरी करायची, शेवटपर्यंत मॅच घेऊन जायचं आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये फटका फसला होता, थोडासा चेंडू दूर राहिलाय. संतोषने प्रयत्न केले, जीवाची आकांक्षा केली, दूरवरती होता बॉल, पोहोचण्याचा प्रयत्न त्याने केलाय. पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून पहिले 4 बॉलचा केस संपलाय. रन 4 धावा.
4 बॉलचा खेळ संपला. धावा फलकावरती 4. अजून 2 बॉलचा खेळ बाकी असणार. 14 बॉल मध्ये रन करायचे. 22-22. पुढचा बॉल. ओ कट करायचं होतं. सुशांतनं बॉल सोडलाय. अशा मोमेंटला सुशांतला बॉल अडवायचा आहे, सोडायचा आहे, काय करायचं याचा विचार करायचा आहे. एक एक डॉट बॉल तुमच्यासाठी या मॅच मधला महत्वाचा असणार आहे. बाईचे सरपंच घोषित करतात. बाईच्या स्वरूपाने धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती आपण धावा पाहिला तर संघाच्या धावसंख्या एकूण धावा 5 धावा. म्हणून म्हटलं की विकेट किपर कलीचा मुद्दा असू शकतो. विकेट किपरला या मॅच मध्ये चांगली कामगिरी करायची. संघाचा महत्वाचा खेळाडू म्हणून विकेट किपरच असतो. त्यालाच बॉल अडवायचे आहेत. रन 5. पुढचा बॉल. पुण्याचा ड्राईव्ह केलाय. हलक्यात चेंडूला मात्र खेळून काढलाय. पॉइंट मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. एक सिंगल मेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संतोषच्या ओव्हर मध्ये 6 बॉल मध्ये 6 आलेले आहेत. आता 12 बॉल मध्ये करायचे 20 धावा. मॅच रंगू शकतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्याला ती ताकद, ती नजाकत, त्या सर्व काही गोष्टी पाहायला मिळू शकतात. तोपर्यंत डीजेला आपण एक संधी देऊयात. डीजेच्या माध्यमातून एक गाणं घेऊयात आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. 12 बॉल 20 रन. एक ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 6. आफ्टर फर्स्ट ओव्हर 6 रन विदाउट लॉस. 26 बाय टार्गेट. अजूनही जवळपास आपण पाहिलं तर 20 धावेची गरज आहे. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी. पहिला बॉल. पहिलाच बॉल समोर भिरकावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतात बाउंड्री लाईनच्या पास जवळपासून. तो शेतात बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मैदानावरती दाखल झाला कृतिकचा पहिलाच बॉल आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती एक सिंगल आलाय. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. मनोज स्ट्रायकरवरती एका बाजूला, दुसऱ्या बाजूला संदीप. हे 2 खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 11 बॉल मध्ये 19 धावेची गरज. ड्राईव्ह करायचं होतं, बॉलला खेळायचं होतं. पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर आता तथास्तु ग्रुप 3987 संघाच्या डगआउट मधून आलाय. कारण बॉल डॉट आलाय. 10 बॉल मध्ये 19 धावेचं लक्ष असणार आहे. कधी कुठल्याही श्रेणी ही मॅच बदलू शकते. क्रिकेटचा खेळ, एखाद्या माणसाची वेळ कधी बदलेले कोणी सांगू शकणार नाहीत. असा हा मॅच आहे. 10 बॉल मध्ये रन करायचे 19 करायचे आहेत. बॅकफुटला गेले. फटका खूप सुंदर खेळलाय. बॉल पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक धावतात बॉलवरती. अडवण्याचा प्रयत्न केलाय. बॉलला अडवलाय. 2 कंप्लीट. प्रयत्न तिसऱ्याचा होईल का पाहूया. बॉल आता मध्ये नाही ठेवायचं. फेकी करायच्यात. बाकीचे खेळाडू ते सांगतायत तिथून फेक करणं गरजेचं आहे. अशा श्रेणी जर बॉल नाही फेकला मग काहीतरी गोष्टी होऊ शकतात. पाठीमागे खेळाडूला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. दोन धाव्याने संघात धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. 1.3 चेंडू खेळ संपले. 3 बॉल बाकी आहेत. 9 चेंडू मध्ये 17ची गरज. सोडून दिलाय. पंचाने सांगितलंय वाईट. अतिरिक्त स्वरूपाचा मारा केला. जास्तीत जास्त बाहेर जाणारा बॉल पाहिला माला गोलंदाज कृतिक यांचा आणि वाईट आलाय. धावा धावफलकावरती जर पाहिलं तर 10 अजून हव्यात. 9 चेंडू मध्ये 16. बरोबर 9 चेंडू मध्ये 10 बनवल्यात. आता 9 मध्ये 16 करायचे आहेत. वाचवायच्या आहेत एका बाजूला तर एका बाजूला बनवायचे आहेत. ऑफ्टमच्या बाहेर पुन्हा कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल अडवलाय. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेवरती समाधान व्यक्त करावा लागेल. येणारे बॉल मैदानावरती शेष 8 रन करायचे 15. एका बाजूला संदीप, दुसऱ्या बाजूला मनोज, तिसऱ्या बाजूला कृतिक. एका बाजूने तथास्तु ग्रुप 3987. एका बाजूला अदिती 11, दिनेशजी गायकवाड, धर्मेजी शेला, रुपेजी जाधव. ओहो खाली राहिलाय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. पहा हा मॅच आलाय कुठे. शेवटचे 7 बॉल 15ची गरज. टार्गेट नाव 26.
शेवटच्या बॉलवरती आलेल्या षटकाराने संतोषच्या त्या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिवाच्या षटकाराने घेऊन आल्यात. शिवाने ठोकलेला तो षटकार निर्णायक होता. येणारे बॉल 7 मध्ये 15ची गरज. निर्णायक बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. हा बॉल या मॅचचा निर्णायक असर. कृतिक समोर संदीप पुन्हा एकदा तयार. खोलवर टप्प्याचा बॉल आपल्या फॉलोथ्रोमध्ये फिल्डिंग केला. धावचीची संधी. ओ सुशांत पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये बॉल कलेक्ट अजूनही नाही सुशांत कडून होत. एक धाव येत असताना पाहायला मिळत आहेत. समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनलंय. येणारे बॉल आहे 6 करायचे आहेत 14 रन. ऐकत डिझेला थँक्यू. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 14ची गरज आहे. आता हा मॅच तुम्ही 2 षटकामध्ये काही केलं तर थोडंसं सावध खेळलेत. संदीपनं 6 मध्ये 5 केलेत. 83चा स्ट्राईक रेट आहे. थोडा खालच्या लेवलचा आहेत. मनोजनं पण काय केलं. मनोजनं पण 6 मध्ये 5 केलेत. दोघांनी 6 बॉल खेळलेत. फक्त 5 केलेत. एकही चौकार एकही षटकार नाहीत. ह्या मॅचचं हे आहेत आतापर्यंत. शेवटचं षटक अमन आल्यात मैदानावरती. अमनचा पहिलाच बॉल वाईड आहे की नो आहे. पंचांना तर सांगितलंय वाईड. एक्स्ट्रा बॉल मैदानावरती आलाय. अमन मैदानावरती आलेले आहेत. अमनचा पहिलाच बॉल आपण पाहिला तर वाईड बॉल. परीच्या जोडीला आपण पाहिलं तर या खेळाडूंना डिपेंड धावा केलेल्या आहेत. या मॅच मध्ये अंकित पाटीलच्या अगेन्स्ट त्याने डिपेंड केलं करताना आपण या खेळाडूला पाहिलेलं आहे. आता 6 मध्ये 13ची गरज आहे. 1 2 3 4 खेळाडू तर जवळ आलेत. काहीतरी चर्चा केली जात आहेत. ओ षटक चेंज. मोहित आल्यात. एक लहान वयाचा खेळाडू आहे. चला मोहित पाहूया. शेवटचे 6 बॉल 13ची गरज. पहिलाच बॉल. ओहो फिरवलाय. पहिलाच बॉल फिरवलाय. काय बॉल टाकलाय. या खेळाडूचं हे स्पेशलिटी आहे. लहान वयामध्ये सध्या तो आहे. परंतु त्याने घेतलेले लेदर क्रिकेट मधले जे धडे आहेत तो आता मैदानावर अद्ययावत करण्याचा प्रयत्न करतोय. लेदर क्रिकेट मध्ये तुम्हाला या गोष्टीचं प्रशिक्षण दिलं जात आहे. पहिला बॉल डॉट आलाय. फिरवलाय बॉल. दुसरा बॉल पुन्हा एकदा फिरवलाय. हवेमध्ये बॉल आहेत. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात. एक धाव तर घेण्यात आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा. फेकी झालाय. ओहो दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. मैदानावरती रनआउटच्या माध्यमातून आता विकेट आलाय. फलंदाज बाद झाल्यात. या मॅचची कहाणी काहीतरी वेगळी असणार आहेत. एक धाव घेतला आणि दुसऱ्या धावेसाठी फलंदाज मनोज मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळत आहेत. रन झाला 14. 4 मध्ये 12ची गरज आहे. सोमनाथ चौधरी नवीन बॅटर मैदानावरती आलेले आहेत. 4 बॉल मध्ये 12 करायचे आहेत. क्रिकेटमध्ये कधी इझी घेऊ नका. इझी घेतलं का भरपूर काही गोष्टी होत आहेत. क्रिकेटचा खेळ असाच खेळ आहेत की जिथे समोरच्याला कधी हलक्यात समजू नका. आणि हलक्यात समजलं तर समोरचा बरोबर आपला करेक्ट कार्यक्रम करत असतो. आता या मॅच मध्ये तसा करेक्ट कार्यक्रम झाला असं वाटतंय. 4 मध्ये 12ची गरज. ओ आणखीन एक चांगला बॉल. ओ हो 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 हो.
लेदरचा खेळाडू सध्या मैदानावरती आपल्या नावाची छाप 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 सोडतोय. सेलिब्रेशन सुरू आहे तथासु ग्रुप 3987 संघाचं. फक्त बॉल टाकताना गाणं थांबवा बस इतकी विनंती आहे. 3 बॉल मध्ये आता 12ची गरज. 3-12 वाला मॅच. पुन्हा गोलंदाज तयार. आणखीन एक डॉट 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 डॉट. मोहित 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 या मॅच मध्ये काय गोलंदाजी केलाय. वा मोहित, कौतुक तुमचं करावं तितकं कमीच आहे. चांगली गोलंदाजी केलाय. आणखीन एक बॉल चुकलाय बॅट्समॅन संदीप. या मॅच मध्ये संदीप बॉल खेळलाय 11 बॉल मध्ये त्याने रन केलं फक्त आणि फक्त 6. मॅच जिंकण्यासाठी आता एका बॉल मध्ये 12 रनची गरज. एक बॉल मध्ये 12ची गरज. ओ शेवटचा बॉल मारलाय स्ट्रोक. आता हा मॅच 5 रनने गमावलाय परंतु काय मॅच पार पडलाय. त्याच्यामुळे या खेळाडूसाठी आपल्या ओमसाई मित्र मंडळ पदयात्री मंडळाचे अध्यक्ष आदरणीय व्यक्तिमत्व जयवंत पाटील साहेब यांच्याकडून पारितोषिक दिलं जात आहे. 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे आणि आपल्या कमिटीकडून 500 रुपयाचे लहान मुलांसाठी पारितोषिक आहे. मोहित मोहित चला मोहित या मोहित. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सन्मान केला जातोय घनश्यामजी. सध्या आपण बघतोय या अचोले प्रीमियर लीग साठी ज्या जर्सी ज्याने आपण ज्या जर्सी आपण अंगामध्ये घातल्या आहेत त्या जर्सी ज्याने शिवण्याचं काम केले असे निकुंजित सोनी यांचा इथून स्वागत सन्मान केला जातोय. सध्या आपण बघतोय विशालजी पाटील साहेब आहेत आणि त्यांच्या हस्ते पहिल्या ग्रुप मध्ये 2 संघ पुढे आलेले आहेत.